Hello, friends. I welcome you in today's lesson, that is, direct and indirect speech. This topic is included in your syllabus, Semester 1, FYBA Communication Skills in English. Now, first of all, we will see that what is direct speech and indirect speech. Direct speech. Direct speech is spoken or written text that reports speech or thought in its original form phrased by the original speaker in narrative. डायरेक्ट स्पीच म्हणजे वक्ता आणि श्रोता यांचे आपापसातील जे संभाषण असते त्यालाच आपण डायरेक्ट स्पीच असे म्हणतो. हे डायरेक्ट स्पीच जे आहे ते बोलणारा जो वक्ता असतो त्याने स्वतःच्या तोंडाने म्हटलेले असते आणि श्रोताही त्या ठिकाणी उपस्थित असतो. When the actual words of the speaker are reproduced, it is called direct speech. म्हणजेच जो बोलणारा व्यक्ती जो असतो तो ॲक्च्युअली बोलत असतो आणि ते जे बोलणारे शब्द असतात तेच डायरेक्ट स्पीच असतात. फॉर एक्झाम्पल, आता आपण एक्झाम्पल बघूया. ही सेड आय ॲम गोईंग टू कॉलेज. आता बघा, आय ॲम गोईंग टू कॉलेज हे जे वाक्य आहे ते वाक्यामधला जो सब्जेक्ट आहे म्हणजेच ही, त्याने स्वतःच्या तोंडून ते बोललेलं आहे. म्हणून ह्या वाक्यामध्ये ते जे बोललेले जे वाक्य आहे, फॉर एक्झाम्पल आय ॲम गोईंग टू कॉलेज, हे जे बोललेले वाक्य आहे तर हे डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये लिहिलेलं आहे. म्हणजेच डायरेक्ट स्पीचमध्ये डबल इन्व्हर्टेड कॉमाचा वापर केला जातो. जे वाक्य बोललेलं असतं ते डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये दाखवलं जातं. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण. गोपाल सेड टू सीता आय वॉन्ट टू बाय अ बेल. गोपाल सीताला म्हणाला की मला एक बेल खरेदी करायची आहे. आय वॉन्ट टू बाय अ बेल. आता हे आय वॉन्ट टू बाय अ बेल हे जे वाक्य आहे हे स्वतः गोपालने म्हटलेलं आहे. म्हणून हे वाक्य डबल इन्व्हर्टेड कॉमा वापरून लिहिलेलं आहे आणि अशाच प्रकारच्या वाक्यांना डायरेक्ट स्पीच असे म्हणतात. गोपाल सेड टू सीता आय वॉन्ट टू बाय अ बेल हे सगळंचं सगळं पूर्णच्या पूर्ण वाक्य आहे. हे डायरेक्ट स्पीचचं वाक्य आहे. थर्ड एक्झाम्पल बघूया. गोपाल सेड इट इज अ गुड आयडिया. गोपाल सेड इट इज अ गुड आयडिया हे जे वाक्य आहे हे डायरेक्ट स्पीचचं एक्झाम्पल आहे. नेक्स्ट आपण बघूया डायरेक्ट स्पीचच्या आणखी काही एक्झाम्पल्स दिलेले आहे. तर त्या डायरेक्ट स्पीचमध्ये कोणकोणते एलिमेंट्स असतात की जे डायरेक्ट स्पीच बनण्यासाठी कारणीभूत असतात किंवा त्या वाक्यामध्ये वापरले जातात. व्हॉट आर द एलिमेंट्स ऑफ डायरेक्ट स्पीच? फॉर एक्झाम्पल, गोपाल सेड टू सीता आय वॉन्ट टू बाय अ बेल. इन द अबोव एक्झाम्पल देअर इज. आता ह्या पुढच्या एक्झाम्पलमध्ये काय काय इन्क्लूड केलेलं आहे तर रिपोर्टिंग वर्ब आहे. मग रिपोर्टिंग वर्ब कोणता आहे तर सेड. आता वाक्यामध्ये रिपोर्टिंग वर्ब सेड असेल, सेड टू असेल, से असेल, टोल्ड असेल, ते हे सगळे काय आहे रिपोर्टिंग वर्ब आहे. त्यानंतर सब्जेक्ट ऑफ रिपोर्टिंग वर्ब म्हणजेच रिपोर्टर. ते जे वाक्य म्हणणारा जो आहे त्याला रिपोर्टर असे म्हणतात किंवा सब्जेक्ट ऑफ रिपोर्टिंग वर्ब असे म्हणतात. मग तो कोण आहे
गोपाल. त्या वाक्यामध्ये गोपाल हा जो व्यक्ती आहे तो रिपोर्टर म्हणून काम करतो आहे, म्हणजेच हे वाक्य त्या गोपालच्या तोंडून बोलले गेलेलं आहे. त्यानंतर ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजेच काय? लिस्नर. जो कोणी ऐकणारा असतो त्याला ऑब्जेक्ट असं म्हणतात किंवा लिस्नर असं म्हणतात. ऑब्जेक्ट ऑफ रिपोर्टिंग वर्ब. आता या पुढील वाक्यामध्ये ऑब्जेक्ट ऑफ रिपोर्टिंग वर्ब म्हणून कोण काम करत आहे? तर सीता. सीता ही ऐकणारी आहे, म्हणजेच त्या वाक्यामधला ऑब्जेक्ट म्हणून काम करते आहे. त्यानंतर बघूया रिपोर्टिंग स्पीच. आय वॉन्ट टू बाय अ बेल. जे वाक्य बोललं गेलेलं आहे तर ते वाक्य रिपोर्टिंग स्पीच म्हणून आपण यूज करतो किंवा त्याला रिपोर्टिंग स्पीच असं म्हणतात. सम अदर एक्झाम्पल बघूया. कमला सेज टुडे इज माय बर्थडे अँड आय एम गोइंग टू गिव्ह यू अ पार्टी. आता कमला अशी म्हणते की आज माझा बर्थडे आहे आणि मी तुम्हाला आता पार्टी देणार आहे. तर हे जे वाक्य आहे कमलाने स्वतः बोललेलं आहे. मग या वाक्यामध्ये रिपोर्टर कोण झालं? तर कमला. सेज काय झालं? तर रिपोर्टिंग वर्ब काय आहे? सेज. आणि रिपोर्टिंग स्पीच काय आहे? तर टुडे इज माय बर्थडे अँड आय एम गोइंग टू गिव्ह यू अ पार्टी. हे काय झालं? रिपोर्टिंग स्पीच. यामध्ये ऑब्जेक्ट नाही आहे. ऑब्जेक्ट हा कोण आहे? तर सायलेंट आहे ऑब्जेक्ट किंवा ऑब्जेक्ट हा ॲब्सेंट आहे. नेक्स्ट बघूया इनडायरेक्ट स्पीच. इनडायरेक्ट स्पीच म्हणजेच काय? इनडायरेक्ट स्पीच इज अ मीन्स ऑफ एक्सप्रेसिंग द कंटेंट ऑफ स्टेटमेंट्स, questions or other utterances without quoting them explicitly as it done in direct speech. आता इनडायरेक्ट स्पीच हे डायरेक्ट स्पीचपेक्षा कसं वेगळं आहे? तर डायरेक्ट स्पीचमध्ये बोलणारा त्या ठिकाणी उपस्थित असतो आणि बोलणाऱ्याचे शब्द जे आहे तर ते आपण डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये दाखवलेले असतात. परंतु इनडायरेक्ट स्पीचमध्ये बोलणारा बोलत नसून दुसराच कोणीतरी एखादा त्या बोलणाऱ्याच्या विषयी सांगत असतो, म्हणजेच याला इनडायरेक्ट स्पीच असं म्हणतात. इनडायरेक्ट स्पीचमध्ये डबल इन्व्हर्टेड कॉमा हा वापरला गेलेला नसतो. वक्त्याचे शब्द आपण स्वतः न ऐकता दुसऱ्यामार्फत तो वृत्तांत ऐकून घेण्याच्या पद्धतीस अप्रत्यक्ष कथन म्हणजेच इनडायरेक्ट स्पीच असे म्हणतात. म्हणजे आपण स्वतः त्या बोलणाऱ्याच्या तोंडून न ऐकता दुसऱ्या एखाद्या कोणाच्या थ्रू आपण ते ऐकतो, म्हणजे यालाच इनडायरेक्ट स्पीच असे म्हणतात. म्हणजे एखादा मित्र जर काही बोलत असेल परंतु त्याचं म्हणणं आपण न ऐकता दुसरा अजून एखादा मित्र येऊन आपल्याला सांगत असेल की तो आपल्याला असं असं बोलला, तर हे काय झालं? इनडायरेक्ट स्पीच झालं. When the main idea of a speaker's words is reported by another person, कोणीतरी दुसराच व्यक्ती, and the exact words are not quoted, it is called indirect speech. For example बघूया. He said that he was going to college. आता आपण काही उदाहरणं डायरेक्ट स्पीचमध्ये बघितली. फॉर एक्झाम्पल ही सेड आय एम गोइंग टू कॉलेज. आता तेच इनडायरेक्ट स्पीचमध्ये कसं होईल? तर ही सेड दॅट ही वॉज गोइंग टू कॉलेज. ही सेड दॅट ही वॉज गोइंग टू कॉलेज. म्हणजेच हे कोणाच्या तरी दुसऱ्याच्याच तोंडून आपण ऐकतो आहोत. आता या ठिकाणी बघा सेकंड एक्झाम्पल. गोपाल टोल्ड सीता दॅट ही वॉन्टेड टू बाय अ बेल. आता या ठिकाणी डायरेक्ट स्पीच काय होतं? गोपाल सेड टू सीता आय वॉन्ट टू बाय अ बेल. त्याचं इनडायरेक्ट स्पीच काय होईल? गोपाल टोल्ड सीता दॅट ही वॉन्टेड टू बाय अ बेल. यामध्ये वाक्यामध्ये थोडासा बदल घडलेला आहे.
त्यामध्ये सेडच्या जागी टोल्ड आपण वापरलेला आहे. वाक्यामध्ये दॅटचा उपयोग केला आहे. त्यानंतर भूतकाळी रूप या ठिकाणी वॉन्टचं वॉन्टेड आपण वापरलेलं आहे, म्हणजेच भूतकाळी रूप वापरलेलं आहे. तर अशा पद्धतीचे थोडेसे बदल हे डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच करताना आपण करतो. थर्ड एक्झाम्पल बघा. गोपाल सेड दॅट इट वॉज अ गुड आयडिया. त्याचं डायरेक्ट स्पीच काय होतं? गोपाल सेड इट इज अ गुड आयडिया. गोपाल सेड दॅट इट वॉज अ गुड आयडिया. हे काय झालं? इनडायरेक्ट स्पीच. यामध्ये दॅटचा आपण वापर केलेला आहे. त्यानंतर भूतकाळी रूप इट इजचं इट वॉज केला आपण. इट वॉज अ गुड आयडिया. गोपाल सेड दॅट इट वॉज अ गुड आयडिया. नाव we will see that what are the changes when we make a sentence from direct speech into indirect speech. In this, there are reporting verb changes when we do indirect speech. मग ते रिपोर्टिंग वर्ब्स कोणते कोणते आहे? से, सेज. त्याचं वर्ब इन रिपोर्टेड स्पीच काय येईल? इज जर असेल तर ते इनडायरेक्ट स्पीच करतानासुद्धा इजच येईल, त्यामध्ये चेंज होणार नाही. जर रिपोर्टिंग वर्ब विल से असेल तर वर्ब इन रिपोर्टेड स्पीच काय येईल? इजच येईल. आणि डायरेक्ट स्पीच करताना ते इजच असेल, त्यामध्ये चेंज होणार नाही. जर रिपोर्टिंग वर्ब सेड असेल म्हणजेच भूतकाळी असेल, त्यामध्ये वर्ब इन रिपोर्टेड स्पीच जर इज असेल तर ते इनडायरेक्ट स्पीच करताना वॉज होऊन जाईल, म्हणजे या ठिकाणी चेंज घडून येईल. त्या ठिकाणी वॉजचा वापर म्हणजे भूतकाळी वापर आपल्याला करावा लागेल. फॉर एक्झाम्पल बघा. गोपाल सेज. आता सेज या ठिकाणी वापरले आहे. गोपाल सेज इट इज अ गुड आयडिया. मग याचं इनडायरेक्ट स्पीच करताना गोपाल सेज दॅटचा वापर केला आहे. दॅट सेज नंतर दॅटचा वापर करायचा. गोपाल सेज दॅट इट इज अ गुड आयडिया. बघा, इट इज वापरलेला आहे, म्हणजे यामध्ये चेंज घडून आलेला नाही आहे. सेकंड एक्झाम्पल बघा. गोपाल विल से. आता विल से बीमध्ये विल से आहे. इट इज अ गुड आयडिया. इज पण आहे त्या ठिकाणी. बघा, इनडायरेक्ट स्पीच करताना गोपाल विल से दॅट इट इज अ गुड आयडिया. इज जो आहे तो इज तसाच ठेवला, आपण त्यामध्ये बदल केला नाही. थर्ड एक्झाम्पल बघा. थर्ड एक्झाम्पलमध्ये तुम्हाला बदल केलेला दिसून येईल, तो म्हणजेच गोपाल सेड इट इज अ गुड आयडिया. बघा, इट इज आहे. इनडायरेक्ट स्पीच केल्यानंतर ते इट वॉज होऊन जाईल. इनडायरेक्ट स्पीच गोपाल सेड दॅट इट वॉज अ गुड आयडिया. बघा, सेडचं सेड, इजचं वॉज होऊन गेलं. दॅट इट वॉज अ गुड आयडिया. नाव वी विल सी दॅट चेंज इन सेंटेन्स वेन डायरेक्ट स्पीच इंटू इनडायरेक्ट स्पीच. जर डायरेक्ट स्पीचमधून इनडायरेक्ट स्पीचमध्ये बदल करायचा असेल तर कोणत्या प्रकारचे चेंजेस घडून येतात? बघा, यामध्ये एक तक्ता दिलेला आहे, एक टेबल दिलेला आहे. यामध्ये एका बाजूला डायरेक्ट स्पीच आहे आणि इनडायरेक्ट स्पीच दुसऱ्या बाजूला आहे. तर सेंटेन्समध्ये कशा पद्धतीने बदल घडून येईल ते दाखवले आहे. फर्स्ट आहे बघा, सिम्पल प्रेझेंट टेन्स. सिम्पल प्रेझेंट टेन्स त्याचा जो चेंज आहे तो सिम्पल पास्ट टेन्समध्ये होईल. सेकंड नंबर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, तो बदलेल पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये. प्रेझेंट परफेक्ट टेन्स जर असेल तर त्याचा बदल पास्ट परफेक्ट टेन्समध्ये होईल इनडायरेक्ट स्पीच करताना. सिम्पल पास्ट टेन्स
If it is a simple past tense, then it will change in simple past tense or past perfect tense. If there is a future tense in the sentence in direct speech, it will change in past tense or conditional tense. 6 number, past perfect tense. If there is a past perfect tense in direct speech, it will change in past perfect tense, means it will not change actually. Present perfect continuous tense. If there is a present perfect continuous tense in direct speech, it will change in past perfect continuous tense. If there is past perfect continuous tense, it will remain same like past perfect continuous tense when we change a sentence into indirect speech. Now, change in helping verbs. If we want to change direct speech into indirect speech. जर डायरेक्ट स्पीचमधून इनडायरेक्ट स्पीचमध्ये आपल्याला चेंज करायचा असेल, वाक्य बदल करायचा असेल, तर हेल्पिंग वर्बमध्ये कशा पद्धतीचे बदल घडून येतात बघूया. ॲम किंवा इज असेल तर त्याचं इनडायरेक्ट स्पीच वॉज होऊन जाईल. ॲम इज चेंज इन वॉज. आर असेल तर त्याचं इनडायरेक्ट स्पीच करताना वर होऊन जाईल. WERE वेअर. कॅन, कॅनचं कुड होऊन जाईल कॅन, चेंज इन कुड. मे, माईट. डायरेक्ट स्पीचमध्ये जर मे असेल तर इनडायरेक्ट स्पीच करताना माईट वापरावा लागेल. मस्ट, डायरेक्ट स्पीचमध्ये मस्ट असेल तर इनडायरेक्ट स्पीच करताना मस्ट वापरावा लागेल किंवा हॅड टू वापरावा लागेल. शालचा बदल शूडमध्ये किंवा वूडमध्ये होईल. शाल, शूड किंवा वूड. विल असेल किंवा वूड असेल तर त्याचा बदल जो आहे हा इनडायरेक्ट स्पीच करताना वूड असेल. माईट विल बी रिमेन सेम when we change in indirect speech, that is might. Could will remain same like could in changes in indirect speech. Was, were, no change or had been. Was, were असेल तर ते was, were असेल किंवा बदल होणार नाही किंवा had been वापरावा लागेल. डू, डज असेल तर डीड वापरावा लागेल. यूज टू विल चेंज इन यूज टू और वुड. डिड विल चेंज इन डिड और हॅड डन. युनिव्हर्सल ट्रुथ. इफ देअर इज युनिव्हर्सल ट्रुथ इन द सेंटेन्स, इट विल नॉट बी चेंज. जर युनिव्हर्सल ट्रुथ असेल, वैश्विक सत्य जर असेल वाक्यामध्ये, फॉर एक्झाम्पल सन रायझेस इन द ईस्ट, सूर्य पूर्वेला उगवतो, हे काय आहे तर युनिव्हर्सल सत्य आहे. ओके, तर अशा पद्धतीचे जर वाक्य असतील तर हे जे वाक्य आहे ह्या बदल करताना चेंज होणार नाही. युनिव्हर्सल ट्रुथ असेल, वैश्विक सत्य जर असेल. रिपोर्टिंग वर्ब असेल किंवा प्रेझेंट और फ्युचर टेन्स असेल तर त्याच्यामध्ये चेंज होणार नाही. देअर विल बी नो चेंज इन रिपोर्टिंग वर्ब्स. नाव वी विल सी दॅट चेंजेस इन द वर्ड्स दॅट शो ॲडवर्ब्स ऑफ टाईम, प्लेस एक्सेट्रा. बघा, असे काही शब्द असतात की जे टाईम किंवा प्लेस अशा गोष्टी दाखवतात. ते ॲडवर्ब म्हणून काम करतात वाक्यामध्ये. तर अशा पद्धतीचे जे वर्ड्स असेल त्यांचा बदल कसा होतो ते बघूया आपण. दिस विल चेंज इन टू दॅट.
दिसचं दॅट होईल, दीजचं दोज होईल, हिअर विल चेंज इन देअर, नाव विल चेंज इन देन, ॲगो बिफोर, दस सो, कम गो किंवा कम, टुडे दॅट डे. टुडेचा बदल काय होईल, दॅट डे. टुमॉरो द नेक्स्ट डे. जर टुमॉरो वापरलेला असेल तर त्या ठिकाणी आपण काय वापरायचं, इनडायरेक्ट स्पीच करताना द नेक्स्ट डे. यस्टरडे असेल तर द प्रिव्हियस डे किंवा द डे बिफोर. टुनाईट, टुनाईट असेल तर दॅट नाईट. लास्ट नाईट असेल तर द प्रिव्हियस नाईट, द नाईट बिफोर. नेक्स्ट वीक विल चेंज इन द फॉलोइंग वीक, लास्ट वीक विल चेंज इन प्रिव्हियस वीक, हेन्स विल चेंज इन देन्स, हिदर विल चेंज इन दिदर. तर अशा पद्धतीचे टाईम प्लेस दाखवणारे जे शब्द आहे त्यांच्यामध्ये बदल घडून येतो. कारण डायरेक्ट स्पीचमध्ये सध्या जी घटना घडते आहे त्याचं सांगितलेलं असतं, परंतु इनडायरेक्ट स्पीचमध्ये कधीतरी एकदा अशी घटना घडून गेलेली आहे त्या गोष्टींबाबत सांगितलं जातं. म्हणून अशा पद्धतीचे शब्दांमधले बदल हे आपण करत असतो. नाव चेंजेस इन रिपोर्टिंग वर्ब. आता रिपोर्टिंग वर्बमध्ये सुद्धा चेंज करावे लागतात. डायरेक्ट स्पीच करताना रिपोर्टिंग वर्ब वेगळे असतात, इनडायरेक्ट स्पीच करताना रिपोर्टिंग वर्ब वेगळे वापरावे लागतात. फॉर एक्झाम्पल बघा, इफ लिस्नर इज प्रेझेंट. जर त्या ठिकाणी ऐकणारं जर उपस्थित असेल तर सेडचं काय होईल, टोल्ड होईल. सेड टू असेल डायरेक्ट स्पीचमध्ये तर इनडायरेक्ट स्पीचमध्ये त्याला आपण टोल्ड वापरायचं. से असेल डायरेक्ट स्पीचमध्ये जर से असेल तर इनडायरेक्ट स्पीचमध्ये त्याला आपण काय वापरायचं, टेल वापरायचं. आणि सेज असेल डायरेक्ट स्पीचमध्ये सेज वापरलेलं असेल तर त्याला आपण इनडायरेक्ट स्पीच करताना काय वापरायचं, टेल्स वापरायचं. हे केव्हा करायचं, ज्या वेळेला लिस्नर म्हणजे ऐकणारा प्रेझेंट असेल तेव्हा. इफ लिस्नर इज ॲबसेंट, जर लिस्नर ॲबसेंट असेल तर सेडचा बदल जो आहे तो सेडमध्ये होईल, सेचा बदल सेजमध्ये होईल आणि सेजचा बदल हा सेजमध्येच होईल. म्हणजेच त्या ठिकाणी बदल होणार नाही. जर सेड वापरलेला असेल इनडायरेक्ट स्पीच करताना, डायरेक्ट स्पीचमध्ये जर सेड असेल तर इनडायरेक्ट स्पीचमध्ये सुद्धा सेडच. नेक्स्ट आपण बघूया द व्हेरियस एक्झाम्पल्स ऑफ डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच. एक्झाम्पल बघूया आपण. डायरेक्ट स्पीच, लता सेड टू मोहन आय हॅव अ बुक टू रीड. बघा, हे जे आहे हे डायरेक्ट स्पीचचं वाक्य आहे. लता सेड टू मोहन आय हॅव अ बुक टू रीड. आता तिने जे उच्चारलेले शब्द आहे तर ते डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये दाखवलेले आहेत. कोणते वर्ड्स, आय हॅव अ बुक टू रीड. मग लता कोणाला म्हणते, मोहनला. या वाक्यामध्ये रिपोर्टर कोण आहे तर लता आहे. बोलणारा कोण आहे, लता आहे. ऐकणारा म्हणजेच लिस्नर म्हणजेच ऑब्जेक्ट कोण आहे तर मोहन हा जो आहे हा वाक्यामध्ये ऑब्जेक्ट म्हणून काम करतो आहे. आता याचा आपण इनडायरेक्ट स्पीच जर केलं तर त्याचा बदल कसा होईल बघा. लता टोल्ड मोहन दॅट शी हॅड अ बुक टू रीड. बघा, लता टोल्ड मोहन. आता या ठिकाणी टोल्ड वापरलेला आहे. आपण मागेच बघितलं, जर सेड टू असेल, बघा सेड टू असेल तर ऐकणारा जर प्रेझेंट असेल त्या ठिकाणी सेड टू वापरलेला असेल तर त्या ठिकाणी टोल्डचा वापर केला जातो. म्हणजेच या वाक्यामध्ये टोल्डचा वापर केलेला आहे कारण की ऐकणारा हा उपस्थित आहे. मोहन
हा ऐकण्याचं काम करतो आहे. लता टोल्ड मोहन दॅट. आता या ठिकाणी दॅटचा वापर केला आहे. प्रत्येक इनडायरेक्ट स्पीचमध्ये दॅटचा वापर हा केलाच जातो. दॅट शी हॅड म्हणजेच कोण? लता. शी हॅड. आता बघा हॅवचं बदल जो आहे तो हॅडमध्ये झालेला आहे. हॅवचा बदल हॅडमध्ये झालेला आहे. शी हॅड अ बुक टू रीड. आणि इनडायरेक्ट स्पीचमध्ये डबल इन्व्हर्टेड कॉमा वापरला जात नाही. डायरेक्ट स्पीचमधला जो डबल इन्व्हर्टेड कॉमा आहे तर तो इनडायरेक्ट स्पीच करताना डबल इन्व्हर्टेड कॉमा जो आहे तो निघून जाईल. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. यामध्ये बघा इनडायरेक्ट स्पीचमध्ये डबल इन्व्हर्टेड कॉमा वापरला जात नाही, तो निघून जातो. सेकंड एक्झाम्पल बघूया डायरेक्ट स्पीचचं. आय सेड इट इज ट्रू. आता परत हे जे वाक्य आहे हे बोलल्या गेलेलं वाक्य आहे, स्वतःच्या तोंडून बोलल्या गेलेलं वाक्य आहे, त्यामुळे ते डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये आपण टाकलेलं आहे. जे उच्चारलेले वर्ड्स आहेत ते उच्चारलेले वर्ड्स कोणते आहेत तर ते इट इज ट्रू. म्हणजेच हे काय आलेलं आहे? रिपोर्टेड सेंटेन्स झालेला आहे. ओके, रिपोर्टेड स्पीच झालेला आहे. ओके, बोलणाऱ्या व्यक्तीच्या तोंडचे जे शब्द असतात ते रिपोर्टेड स्पीच असतं. मग या ठिकाणी रिपोर्टेड स्पीच काय आहे तर इट इज ट्रू. आय सेड हे जे आहे हा आय कोण आहे तर ते रिपोर्टर आहे. सेड रिपोर्टिंग वर्ब आहे. आय सेड. आता बघा इनडायरेक्ट स्पीच करताना खाली दिलेला आहे इनडायरेक्ट स्पीच. आय सेड दॅट इट वॉज ट्रू. आता बघा वाक्यामध्ये काय काय बदल झाले. आय सेड, सेडचं सेडच राहिलं कारण की त्या ठिकाणी ऐकणारा कोणीही नाही आहे. त्या आईचं ऐकणारा कोणी नाही आहे. आता परत बघूया. जर ऐकणारा नसेल तर इफ लिसनर इज ॲबसेंट तर सेड विल रिमेन सेड. मग या ठिकाणी ऐकणारा नाही आहे तर सेड हे सेडच राहणार आहे. दॅटचा वापर केलेला आहे दॅट. इटचं काय आलं? वॉज झालेलं आहे. आपण पहिलेच बघितलं इटचं वॉज झालेलं आहे. हे कुठं बघितलं आपण? बघा ॲम इज केलेलं आहे तर या ठिकाणी काय वापरलेलं आहे? वॉज वापरलेलं आहे. बरोबर ना. मग इजचं काय झालं आहे? वॉज. इजचं काय झालं आहे? वॉज. आय सेड दॅट इट वॉज ट्रू. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया डायरेक्ट स्पीच. सी सेड आय यूज टू गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. ती म्हणाली मी नेहमी रोज सकाळी लवकर उठते, पहाटे उठते. आय यूज टू गेट अप अर्ली इन द मॉर्निंग हे तिने स्वतः बोललेलं वाक्य आहे. त्याचं इनडायरेक्ट स्पीच कसं होईल? शी सेड दॅट शी यूज्ड टू गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. शी सेड दॅट शी यूज्ड टू. आयचं बदल आता बोलणारी कोण आहे तर फिमेल आहे, शी आहे. तर आयच्या जागी शीचा वापर त्या ठिकाणी करावा लागणार आहे. शी सेड शी यूज टू गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. आय सेड टू प्रोप्रायटर आय वॉन्ट टू बाय अ बर्थडे प्रेझेंट फॉर माय ब्रदर. आता या ठिकाणी ऐकणारा उपस्थित आहेत. ऐकणारा कोण आहे तर प्रोप्रायटर हा ऐकणारा त्या ठिकाणी उपस्थित आहे. जर ऐकणारा उपस्थित असेल तर काय वापरतो आपण? टोल्ड वापरतो. ओके, सेड टू असेल तर टोल्ड वापरतो. बघा सेड टू असेल तर टोल्ड, सेड असेल तरी टोल्ड वापरायचं, सेड टू असेल तरी टोल्ड वापरतो आपण. ओके, मग सेड टू वापरलेला आहे तर त्या ठिकाणी टोल्ड वापरलेला आहे. आय टोल्ड द प्रोप्रायटर दॅटचा वापर इथे केला. दॅट आय वॉन्टेड टू बाय अ बर्थडे फॉर माय ब्रदर. नेक्स्ट एक्झाम्पल डायरेक्ट स्पीच. ही सेड टू मी व्हॉट इज युअर नेम. ओके,
आता या ठिकाणी सेड टू वापरलेला आहे, परंतु या ठिकाणी त्याने प्रश्न केलेला आहे, बरोबर आहे. शेवटी तुम्हाला क्वेश्चन मार्क दिसतोय बघा, शेवटी क्वेश्चन मार्क दिसतोय. मग या ठिकाणी क्वेश्चन विचारलेलं आहे, म्हणून सेड टू असेल तरी खाली आपण काय वापरलेलं आहे, आस्क्ड वापरलेलं आहे, कारण की त्या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. म्हणून ही सेड टू मी. आता ऐकणारा पण या ठिकाणी प्रेझेंट आहे, सेड टू पण वापरले आहे, पण आपण या ठिकाणी टोल्ड वापरणार आहोत का, नाही, कारण की त्या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे, म्हणून आपण विचारण्याची क्रिया त्या ठिकाणी दाखवणार आहोत, म्हणून आपण त्या ठिकाणी आस्क्ड वापरलेला आहे. मग इनडायरेक्ट स्पीच करताना कसं येईल, ही आस्क्ड मी व्हॉट माय नेम वॉज. आता इजचं काय होईल, वॉज झालं, इजचं वॉज झालं, परंतु हा वॉज आपण शेवटी टाकलेला आहे, कारण की प्रश्नार्थक वाक्य होतं, म्हणून व्हॉट आधी घेतला, माय नेम वॉज जो आहे तो नंतर टाकला. मग याचं इनडायरेक्ट स्पीच कसं होईल, ही आस्क्ड मी व्हॉट माय नेम वॉज. त्याने मला विचारलं होतं माझं नाव काय आहे ते. ओके, सो दिस इज direct speech and indirect speech. So you have to make practice through books, and you have to find out various kind of examples to learn more about direct speech and indirect speech. You have to look carefully into the changes, what changes happen when we make a sentence direct speech to indirect speech. So you have to keep in mind the changes in the direct speech and indirect speech. Various kind of tables are given in this lesson, so you have to learn by heart all these kind of tables, and you have to find out more and more examples from books. You have to write down in your notebook for practice. So practice will make you perfect. You have to go through this video lecture and find out more examples from the grammar books. Thank you.